सखूनच केलाय. काय ग सखू, तूच केलंयस ना हे? अगं कबूल कर, आता तरी आपण होऊन कबूल कर, नाहीतर तुझं नाक दाबावं लागेल, म्हणजे बरोबर तोंड उघडशील. अगे माना कसले हलवतेस? बऱ्या बोलाना खरं काय ते बोल. माझा संयम सुटतोय सखू. नाही हो सासूबाई, मी शपथेवर सांगितलं ना, मी खरंच विनू भाऊजींना मारलेलं नाहीये. हो, मग विनू तुझ्याकडेच का बघतोय? माझ्याकडे किंवा यमुनाकडे का नाही बघत आहे? कारण मी नाही, पण माझ्यासारखीच एक मुलगी आहे, ती हे सगळं करते म्हणून. ती माझ्यासारखीच आहे, अगदी हुबेहूब. ती सगळं वाईट साईड करते आणि आळ माझ्यावर येतो. तरीच म्हटलं, अजून कालपासून लावलेला टुमणं कसं नाही काढलंस हुबेहूब मुलीचं? काहीतरी भाकड कथा सांगतेस. अहो, मी म्हटलं होतं ना, तशी कोणीतरी आहे माझ्यासारखी दिसणारी हुबेहूब आहे. याचा दुष्टपणा करू शकेल का? अहो, गंगा मावशीच्या पांढरीला मी मारेन का? आणि पांढरीलाच कशाला, मी कोणालाही असं जीवे मारेल का? हो, हे सगळं तीच करतीये. मी खरंच काय केलं नाही हो, माझ्यावर विश्वास ठेवा. अशी कशी ग ती आत्ताच जन्माला आली? जुळीत जन्मायची होती तर तुझ्याच घरात, तुझ्याच जन्माच्या वेळी जन्मली असती ना. काही सांगतेस आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू? नाहीतर काय, महा खोटारडी आहे ही. काहीतरी रचून सांगते. आत्ताच कुठून उगवली ही मुलगी हुबेहूब दिसणारी? थापा सगळ्या. विनू बाबा, तूच काय तो निकाल लाव. तू स्पष्ट बोलत का नाहीयेस? तू या सखूला घाबरून गप्प बसलायस का? अरे विनू बोल ना, अरे बोल. हे बघ, सखू असू दे नाहीतर आणखीन कोणी असू दे, तू अजिबात घाबरू नकोस. बोल, तू बोल. नाही हो बाबा, मला सखू बहिणीने मारलेलं नाहीये. आणि कुणी मारलं ते पण समजत नाहीये. चला, सांगितलं ना त्यांनी. हे बघा, विनू लहान आहे अजून, त्याच्यावर दडपण नको वाढायला. आणि